नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 24 सप्टेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर पहिला प्रश्न होता, अन्न सुरक्षा निर्देशांक 2024 मध्ये कोणते राज्य अव्वल आहे? तर केरळ हे राज्य अव्वल आहे. तर पुढील प्रश्न होता, भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पुढील प्रश्न आहे, नुकताच जागतिक अल्झायमर दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 21 सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर दिवस साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, नुकताच जागतिक शांतता दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 21 सप्टेंबर रोजी जागतिक शांतता दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर पुढील प्रश्न आहे, पंतप्रधानांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना कोठे सुरू केली? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू केलेली आहे. तर पुढील प्रश्न, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी अलीकडेच क्वीन द बीच कॅम्पेन 2024 कोठे सुरू केले? तर मुंबई येथे सुरू केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, PM मोदींनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात PM मित्र टेक्सटाईल पार्कची पायाभरणी केली? तर अमरावती या जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न आहे, नुकताच राजा मिरची महोत्सव कोठे साजरा करण्यात आलेला आहे? तर नागालँडमध्ये साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 3 दिवसीय 5वा नाडी उत्सव नुकताच कोठे सुरू झाला? तर नवी दिल्लीमध्ये सुरू झालेला आहे. यानंतर शेवटचा प्रश्न आहे, खगोलशास्त्रज्ञांनी सर्वात मोठे ब्लॅक होल जेट शोधले, तर त्याचे नाव काय आहे? तर पोर्फिरियन नाव आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, अलीकडेच भारताच्या FSSAI ने कोणत्या देशाच्या कृषी आणि पशुधन मंत्रालयाशी करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए ब्राझील. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन ए ब्राझील. त्याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर अन्न सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी FSSAI ने ब्राझीलच्या कृषी आणि पशुधन मंत्रालयासोबत सामंजस्य करार केलेला आहे. तर हा सामंजस्य करार सहयोगी प्रकल्प आणि तांत्रिक देवाणघेवाण यांच्याद्वारे अन्न सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने सहकार्याच्या नवीन टप्प्यांची सुरुवात करतो. तर मित्रांनो, FSSAI चा लॉंग फॉर्म आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया. लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, स्थापना झालेली आहे 5 सप्टेंबरमध्ये आणि मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत श्री अपूर्व चंद्रा. ठीक आहे. आणि ब्राझील विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर ब्राझीलची राजधानी आहे ब्राझील आणि चलन आहे ब्राझिलियन रियल. आणि यानंतर मित्रांनो, राष्ट्रपती सध्याचे तर लुला दा सिल्वा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर दुसरा प्रश्न पाहूया. तर नुकतेच अनुरा कुमार दिसानायके यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए श्रीलंका या देशाच्या. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर नॅशनल पीपल्स पॉवर पार्टीच्या नेत्या अनुरा कुमार दिसानायके यांना श्रीलंकेतील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी घोषित करण्यात आलेले आहे. तर अनुरा कुमार दिसानायके यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी श्रीलंकेचे 9वे राष्ट्रपती म्हणून 6 वर्षाच्या कालावधीसाठी शपथ घेतलेली आहे. तर कोणत्याही उमेदवाराला 50% मतांच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त मते न मिळाल्यास निवडणूक आयोगाने देशाच्या इतिहासात प्रथमच मतमोजणीची दुसरी फेरी घेतलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, प्रश्न तिसरा पाहूया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या बोस्टन आणि लॉस एंजेलिसमध्ये 2 नवीन भारतीय वाणिज्य दूतावास उघडण्याची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी अमेरिका. लक्षात ठेवा, ऑप्शन सी अमेरिका. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोस्टन आणि लॉस एंजेलिस USA येथे 2 नवीन भारतीय वाणिज्य दूतावास उघडण्याची घोषणा केलेली आहे. तर पंतप्रधानांनी ह्यूस्टन विद्यापीठात तामिळ अभ्यासासाठी तिरुवल्लुवर चेअर उघडण्याची घोषणाही केलेली आहे. तर सध्या भारताचे न्यूयॉर्क, अटलांटा, शिकागो, ह्यूस्टन, सॅन फ्रान्सिस्को आणि सिएल्टन येथे 6 वाणिज्य दूतावास आहेत. तर यानंतर अमेरिकाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर अमेरिकाची राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्रपती जो बायडेन आहेत. लक्षात ठेवा.
यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न पाहूया. तर एक नवीन कोविड-19 प्रकार XEC कोणत्या देशात सापडलेला आहे? तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी जर्मनी या देशामध्ये. कोणत्या देशामध्ये? जर्मनी या देशामध्ये. याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर जर्मनीमध्ये शोधलेले XEC प्रकार KS 1.1 आणि KP 3.3 चे समन्वयक आहेत. त्यात उत्परिवर्तन आहेत जे संक्रमण वेगाने पसरवण्यास मदत करतात. तर त्याचा शोध लागल्यापासून XEC 27 देशांमध्ये पसरला आहे. तर 600हून अधिक प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत. तर सर्वाधिक प्रकरणे जर्मनीमध्ये 13%, त्यानंतर UK मध्ये 7% आणि USA मध्ये 5% पेक्षा कमी आहेत. लक्षात ठेवा. यानंतर पाचवा प्रश्न पाहूया. तर नुकताच जागतिक गेंडा दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 22 सप्टेंबर रोजी जागतिक गेंडा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर जागतिक गेंडा दिवस दरवर्षी 22 सप्टेंबर रोजी गेंड्यांच्या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनाची तातडीची गरज म्हणून पाळला जात असतो. तर याविषयी टिप देखील पाहूयात. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे भारतीय आसाम राज्यातील गोलाघाट आणि नागाव जिल्ह्यात स्थित एक राष्ट्रीय उद्यान आहे. तर जागतिक 2/3 भारतीय गेंड्यांचे निवासस्थान असलेले हे उद्यान युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ देखील आहे. यानंतर सहावा प्रश्न. तर भारताने 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या आणि महिला गटात कोणते पद जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन ए सुवर्ण पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर यानंतर मित्रांनो आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर भारताने 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत खुल्या आणि महिला गटात सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे होणारे पुढील 46वे FIDE चेस ऑलिम्पियाडमध्ये उझबेकिस्तानमधील ताशकंद येथे होणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण FIDE विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर स्थापना झालेली आहे 20 जुलै 1924 मध्ये. मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत अर्कडी डोरकोविच. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो आपण सातवा प्रश्न पाहूया. तर IIT दिल्लीने जारी केलेल्या रोड सेफ्टी 2024 वरील इंडिया स्टेट रिपोर्ट्समध्ये कोणते राज्य रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यूचे राज्य बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी तामिळनाडू. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर रस्ते सुरक्षेमध्ये राज्यांची कामगिरी. तर भारतातील रस्ते सुरक्षेमध्ये आणि दरडोईमध्ये विस्तृत प्रादेशिक फरक आहे. तर रस्त्यावरील वाहतुकीच्या मृत्यूंच्या दरात तिपटीपेक्षा जास्त फरक आहे. तर तामिळनाडू 21.9, तेलंगणा 19.2 आणि छत्तीसगड 17.6 मध्ये प्रति 1,00,000 व्यक्तींमागे सर्वाधिक उच्च मृत्यूदर नोंदविला गेलेला आहे. तर पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये 2021 मध्ये सर्वात कमी दर 5.9 प्रति 1,00,000 होता. लक्षात ठेवा. तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये एकूण रस्ते वाहतूक मृत्यूंपैकी जवळपास 50% मृत्यू येथे होतात. तर यानंतर मित्रांनो तामिळनाडू विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन आणि राजधानी आहे चेन्नई आणि सध्याचे राज्यपाल आहेत RN रवी. लक्षात ठेवा. यानंतर आठवा प्रश्न पाहूयात मित्रांनो. तर ऑस्कर 2025 मध्ये भारताच्या अधिकृत प्रवेशासाठी कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी लापता लेडीज या चित्रपटाची. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? म्हणजे डायरेक्टर किरण राव आहेत. लक्षात ठेवा. यानंतर नववा प्रश्न. तर कोणत्या देशाने अलीकडेच 297 चोरींच्या किंवा तस्करी केलेल्या प्राचीन वस्तू भारताला परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अमेरिका या देशाने. कोणत्या देशाने? अमेरिका या देशाने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर पंतप्रधान मोदींच्या USA दौऱ्यामुळे 297 पुरातन वस्तू परत आल्या. तर 2014 पासून एकूण जप्त केलेल्या वस्तूंची संख्या 640 झालेली होती. तर मागील
पुनर्प्राप्तीमध्ये 12व्या शतकातील नटराज पुतळा आणि 2023च्या प्रवासानंतर परत आलेल्या 105 कलाकृतींचा समावेश आहे. तर बेकायदेशीर तस्करींशी मुकाबला करण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेसोबत 2024च्या सांस्कृतिक मालमत्ता करारामुळे बळ मिळालेले आहे. तर यानंतर मित्रांनो 10वा प्रश्न आहे. तर जॉर्जियामध्ये अलीकडेच झालेल्या गामा इंटरनॅशनल फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये मिश्र मार्शल आर्ट्सची लढत जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी संग्राम सिंग बनलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण प्रश्न एक एक्स्ट्रा ठेवलेला आहे. तर प्रश्न असा आहे, तर क्वाड समिट 2025 कोणता देश आयोजित करेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत देश करणार आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर क्वाडमध्ये समाविष्ट असलेले 4 देश तर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा. तर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि प्रश्न असा आहे, तर पीएम मोदींनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पीएम मित्र टेक्सटाईल पार्कची पायाभरणी केलेली आहे? तर मित्रांनो हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. आणि मित्रांनो तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.